काल होती जन्माष्टमी आणि आज आहे गोपालकाला. तर गोविंदा गोपालांवर आज पाणी उडवायची आवश्यकता नाही, कारण की आज मेघराजा आणि वर्षा राणी वरून बरसत आहेत. वसुदेव सुतं देवं कौशचारूरमंदनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. जय श्री कृष्णा. राधे राधे. जय यशोदा मैया. यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है, मेरे लाल पे तो सारा जग झिलमिला. जू 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 जू. नमस्कार मंडळी. आपण कथा पुराणामध्ये वाचलेच असेल, श्री वासुदेव आपले श्रीकृष्ण बालाला टोपलीत घेऊन रात्रीच्या नदीमधून सागरामधून समुद्र पार करून यशोदा मातेकडे घेऊन जातात ते आपल्या श्रीकृष्णाला. तर त्या दिवशी खूप पाऊस होता आणि रात्रीची वेळ होती. तर तशीच आज पण रात्रीपासून पाऊस धो लागलेला आहे खूपच. तर ती सत्यकथा आहे. ती खरोखरच कालपासून पाऊस इतका जोरात लागलेला आहे खूपच. तर अशा ह्या आपल्या कथा पुराणा खरं म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. थोड्या आपल्या पुढची पिढी आहे त्यांना पण सांगायला पाहिजे. भले आपल्याला लिहिता वाचता येत नाही, परंतु आपण इथून तिथून ऐकून तरी सांगावेत. आणि आज मी राधा बनायला तर मंडळी खूपच तब्येत खराब, हात पुन्हा खूपच दुखायला लागलेला आहे. तर त्या कारणाने काही व्हिडिओ बनवले नाही आणि गोविंदाला कुठे गेली नाही आणि हा असा पाऊस लागलेला आहे. तर त्याच्यामुळे असा साधाच मी व्हिडिओ काढत आहे. तर तुम्हा सर्वांना गोपालकालाच्या जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी जे मी काढलेले व्हिडिओ ते 2 दिवसापूर्वीच काढलेले. तर कालपासून ह्या पावसामुळे थंडीमुळे खूपच ते फ्रोजन शोल्डर पुन्हा झालेला आहे. तर खूपच दुःखत आहे. तर असा हा व्हिडिओ काढलेला आहे. तर बघू संध्याकाळपर्यंत जर बरा वाटला तर कुठंतरी थोडंसं बघायला किंवा एन्जॉय करायला जाऊया. दहीहंडीच्या खूप मनापासून शुभेच्छा. तर पहा मंडळी कसा पाऊस, नद्या वाहत आहेत. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. बाय बाय.